चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह केला. आज आपण सुरू करत आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. मला पूर्ण खात्री आहे मागचा व्हिडिओ पाहून तुमच्या सर्व शंका आणि सर्व जे काही अडचणी आहेत प्रॅक्टिस सेट 1.1च्या बाबतीत त्या नक्कीच दूर झाल्या असतील. तो व्हिडिओ पाहत असताना जर कोणी सबस्क्राईब करायचे राहिले असतील तर त्यांनी अगोदर हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ बनवल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला तो सेंड केला जाईल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपले जे काही इतर सर्व मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत आपली ही मॅथ्स विषयीची माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचेल. आणि हे काम तुम्ही करू शकता आणि त्यातून मला खऱ्या अर्थाने नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. तर चला आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण पाहणार आहोत कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरची कंपॅरिझन. परंतु ही कंपॅरिझन पाहण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा नंबर लाईनकडे जाण्याचा प्रयत्न करूया. अगोदर नंबर लाईनवरून थोडेसे काही बेसिक जे काही कन्सेप्ट्स आहेत किंवा इंटिजरची कंपॅरिझन कशी केली जाते, कोणते रूल्स आहेत कंपॅरिझनमध्ये, की जेणेकरून आपल्याला रॅशनल नंबरची कंपॅरिझन करताना अडचण येणार नाही, अगदी सहजपणे तुम्ही ते कंपॅरिझन करू शकता. यासाठी आपण थोडेसे नंबर लाईनकडे जाण्याचा प्रयत्न करूया. त्यावरून आपले काही बेसिक रूल्स आपण तयार करूया आणि नंतर प्रॅक्टिस सेट 1.2ला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे नंबर लाईन. मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये नंबर लाईनवरून आपण रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कसे रिप्रेझेंट करतात ते पाहिलेलं आहे. या नंबर लाईनवर मी फक्त इंटिजर्स घेतले. इंटिजरची कंपॅरिझन कशी केली जाते 7th स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. तर चला काही एक्झाम्पल्स घेऊया. त्यापूर्वी आपण ही नंबर लाईन ऑब्झर्व करूया. ही नंबर लाईन ऑब्झर्व करा. काय दिसतंय पहा तुम्हाला. ही आहे राईट हँड साईड आणि ही आहे लेफ्ट हँड साईड. इकडे आहेत पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्टला आहेत निगेटिव्ह नंबर्स. हे आहे लेफ्ट हँड साईड, निगेटिव्ह नंबर्स. हा आहे 0. 0च्या राईटला गेल्यानंतर आपल्या लक्षात येते 0, 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे नंबर लाईन पुढे चालू राहणार आहे. नंबर्स इन्क्रीज होत आहेत. 0 पेक्षा 1 ग्रेटर आहे, 1 पेक्षा 2 ग्रेटर आहे, 2 पेक्षा 3 ग्रेटर आहे, 3 पेक्षा 4 ग्रेटर आहे. 0, 0 पेक्षा 1 ग्रेटर, 1 पेक्षा 2 ग्रेटर, 2 पेक्षा 3 ग्रेटर, 3 पेक्षा 4 ग्रेटर आणि 4 पेक्षा 5 ग्रेटर याप्रमाणे पुढे चालूच राहणार आहे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट each positive number, what? Each positive number is greater than 0. 0 पेक्षा प्रत्येक पॉझिटिव्ह नंबर हा ग्रेटर आहे, मोठा आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह नंबर. हा पहिला रूल आपला तयार होईल या ठिकाणी. each positive number is greater than 0. आता या ठिकाणी पहा 1, 2, 3, 4 म्हणजे राईट हँड साईडला नंबर्स इन्क्रीज होत जातात. आता आपण 1 आणि 2 ची कंपॅरिझन करूया. 1 आणि 2 मध्ये 2 ग्रेटर आहे माहिती आहे आपल्याला, परंतु या ठिकाणी पहा 2 ची जी पोझिशन आहे, 2 ची पोझिशन इट इज ऑन द राईट हँड साईड ऑफ द 1. तो 2 जो आहे तो 1च्या राईट हँड साईडला आहे, म्हणून तो 1 पेक्षा ग्रेटर आहे. 3 सुद्धा 1च्या राईट हँड साईडला आहे, तो 1 पेक्षा ग्रेटर आहे. आता 1 आणि 0 घ्या. 0 इज स्मॉलर दॅन 1. 0 स्मॉल आहे म्हणजे लेफ्टचा नंबर स्मॉल आहे, राईटचा ग्रेटर आहे, हे लक्षात घ्या. 1 पेक्षा तसंच -1 हे स्मॉल असेल म्हणजे लेफ्टचा नंबर जो आहे तो स्मॉल आहे, राईटचा नंबर ग्रेटर आहे. 3 घ्या. 4 3च्या राईटला आहे, राईटचा नंबर ग्रेटर आहे. 4 ग्रेटर आहे 3 पेक्षा म्हणजे राईटचे नंबर्स ग्रेटर असतात. लेफ्टचा नंबर घ्या. 2 लेफ्टला आहे 3च्या, लेफ्टचा नंबर स्मॉल आहे. पुन्हा 1 घ्या. 1 हा 3 पेक्षा 3च्या लेफ्टला आहे, डाव्या बाजूला आहे, म्हणून 1 हा 3 पेक्षा स्मॉलर आहे.
म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो द नंबर्स विच आर ऑन द राईट हँड साइड आर ग्रेटर अँड द नंबर्स विच आर ऑन द लेफ्ट हँड साइड आर स्मॉलर. अशा प्रकारचा आपण हा एक रूल तयार करू शकतो या ठिकाणी. नंबर्स आर increasing on the right hand side and numbers are decreasing on the लेफ्ट हँड साइड. राईट हँड साइडला नंबर इन्क्रीज म्हणजे वाढत जातात आणि लेफ्ट हँड साइडला नंबर्स डिक्रीज म्हणजे कमी कमी होत जातात. म्हणजेच पहा आता या ठिकाणी 0 स्मॉल आहे सगळ्या पॉझिटिव्ह नंबरपेक्षा, मग 0च्या लेफ्टला -1 आहे. इथे आपण रूल पाहिला नंबर्स आर डिक्रीजिंग ऑन लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडचा जो नंबर आहे तो राईट पेक्षा स्मॉल असतो, मग 0 पेक्षा स्मॉल कोण असेल? -1 असेल. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 0 is greater than -1. 0 is greater than -1. -1 small आहे. That is -1 is smaller than 0. -1 is smaller than 0. -1 0 पेक्षा स्मॉल आहे. आता -2 घ्या. -2 सुद्धा लेफ्टला आहे 0च्या. Therefore we can also say that -2 also स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा स्मॉल आहे -2. याप्रमाणेच -3 हा सुद्धा 0च्या लेफ्टला आहे, म्हणजे -3 आल्सो स्मॉलर दॅन 0. दॅट मीन्स वी कॅन से दॅट ऑल द निगेटिव्ह नंबर्स, हे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत, ऑल द निगेटिव्ह नंबर्स आर स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा ते स्मॉल असतात. जसं आपण या ठिकाणी पाहिलं ईच पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0. लाईक दिस ईच निगेटिव्ह नंबर इज स्मॉलर दॅन 0. प्रत्येक निगेटिव्ह नंबर हा 0 पेक्षा स्मॉल असतो. या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. समजा तुम्ही 1 लाख घेतला, -1 लाख, -1 लाख, हा -1 लाख सुद्धा 0च्या लेफ्टलाच असणार आहे. इट इज ऑल्सो स्मॉलर दॅन 0. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 0 इज ग्रेटर दॅन ईच निगेटिव्ह नंबर. तर ह्या बाबी आपण आता पाहिल्या. अजून एक पॉईंट राहिला, 2 निगेटिव्ह नंबर जर असतील, 2 निगेटिव्ह नंबर्स, तर त्यांची कंपॅरिझन कशी करू शकतो? 2 पॉझिटिव्ह नंबर्स असतील त्यांची कंपॅरिझन कशी होऊ शकते? 2 पॉझिटिव्ह नंबर मधली कंपॅरिझन इजी आहे की जी तुम्ही यापूर्वी आतापर्यंत केलेली आहे. पहा या ठिकाणी घेऊया आपण पॉझिटिव्ह नंबर्स. समजा एक प्लस, इथे पण मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, हे बेसिक आहे. +3, +2, दॅट मीन्स +3 इज ग्रेटर दॅन +2. हे प्लस साईन देण्याची गरज नाही. +100 इज ग्रेटर दॅन +80. हे प्लस साईन नाही दिले तरी चालते. 100 इज ग्रेटर दॅन 80. पण जर आता आपण इथे मायनस साईन दिले, या ठिकाणी मायनस साईन दिले, तर आता मात्र बदलणार आहे. -3 आणि -2 ची कंपॅरिझन करायची आपल्याला. -3 आणि -2. आपला रूल काय सांगतो? नंबर्स आर इन्क्रीजिंग ऑन द राईट हँड साइड. -3 कुठे आहे? या ठिकाणी. -2 या ठिकाणी. रूल काय सांगितलं मी तुम्हाला? नंबर्स आर इन्क्रीजिंग ऑन द राईट हँड साइड. राईट हँड साइडला नंबर्स वाढत जातात. -2 -3च्या राईटला आहे, म्हणजे राईटला नंबर्स वाढत जाणार आहेत. राईटचे नंबर्स ग्रेटर असतात लेफ्टच्या नंबरपेक्षा. मग -2 -3च्या राईटला आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो -2 इज ग्रेटर दॅन -3. म्हणजे आता यामध्ये चेंज होईल, -2 इज ग्रेटर दॅन -3. म्हणजे हा नंबर जरी दिसायला मोठा असला, दिसताना मोठा दिसतोय, जर आपण साईनचा विचार नाही केला 3 मोठा वाटतो 2 पेक्षा, परंतु निगेटिव्ह साईनमुळे
निगेटिव्ह साईनमुळे त्यात बदल होणार आहे. आणि देअरफॉर -2 इज ग्रेटर दॅन -3. अजून एक नंबर घेऊया आपण -100 आणि -200. आता याप्रमाणे जर आपण असे पुढे गेलो 0 1 2 3 4 5 6 7 8 तर अगोदर 100 येणार आहे. अगोदर 100 येणार आहे. आणि 100च्या नंतर पुढे समजा या ठिकाणी असं गृहीत धरा इथे 100 आलेला आहे तुमचा -100. 100च्या नंतर 101 102 103 याप्रमाणे पुढे नंबर चालू राहते. आणि मग पुढे येईल -200. असं गृहीत धरा की या ठिकाणी तुम्हाला मिळालाय -200. या दोन नंबर मध्ये राईटला नंबर कोणता आहे? राईटला -100. बरोबर. -100 इज ऑन द राईट हँड साइड ऑफ द -200. जो राईटचा नंबर असेल इट इज ग्रेटर. इट इज ग्रेटर and therefore we can say that -100 is greater than -200. राईटचा नंबर लेफ्टच्या नंबर पेक्षा ग्रेटर असतो, मोठा असतो. म्हणजे याचा अर्थ 200 जरी दिसायला या ठिकाणी मोठे असले पण ते निगेटिव्ह साईनमुळे या नंबर पेक्षा ते म्हणजे स्मॉल आहे हा -200. जेव्हा दोन नंबरला निगेटिव्ह साईन असेल तेव्हा ही बाब प्रकर्षाने लक्षात घ्यायची. याच ठिकाणी बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं की जो नंबर साईनचा विचार करू नका. साईनचा विचार न करता जो नंबर दिसायला मोठा असतो तो स्मॉल असतो. दिसताना तो जरी मोठा दिसत असला बट इट इज स्मॉलर दॅन दी अदर नंबर. तो इतर नंबरपेक्षा तो पुढच्या नंबरपेक्षा तो स्मॉल असतो. तर हे आपण असं काही या ठिकाणी थोडक्यात बेसिक पाहिलं. मला असं वाटते 6th स्टँडर्डमध्ये तुम्हाला यावर एक्झाम्पल होते तर त्याही ठिकाणी तुम्ही कम्पॅरिझन पाहिली होती. पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी याची रिव्हिजन करून दिली. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करूया की ज्याच्यामध्ये रॅशनल नंबर्स आपल्याला रॅशनल नंबरची कम्पॅरिझन पाहिजे आहे. तर मला असं वाटतंय की यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. यावरून ते एक्झाम्पल तुम्ही अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता. हे जे रूल्स आहेत हे तुमच्याकडे लिहून घ्या. व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि हे रूल्स तुम्ही तुमच्याकडे लिहून घेऊ शकता. तर आपण या ठिकाणी आता हे 4 रूल्स पाहिले. एक 5वा एक रूल पाहूया. नंबर लाईन ऑब्झर्व करा पुन्हा एकदा. नंबर लाईन ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येते आपल्या पहा की या ठिकाणी आपण पाहिलं ईच निगेटिव्ह नंबर इज स्मॉलर दॅन 0. प्रत्येक निगेटिव्ह नंबर 0 पेक्षा स्मॉल आहे. हे ऑल दीज नंबर्स आर निगेटिव्ह नंबर्स आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स 0च्या लेफ्टला आहे म्हणजे 0 पेक्षा स्मॉल आहे. बरोबर. म्हणजे 0 ग्रेटर आहे यांच्यापेक्षा कारण तो राईटला आहे. चला हा 0 नंबर ग्रेटर आहे यांच्यापेक्षा. आता 0 पेक्षा कोण ग्रेटर आहे? ईच पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स 0 पेक्षा ग्रेटर आहे कारण ते राईट हँड साईडला आहे. म्हणजे हे निगेटिव्ह नंबर्स निगेटिव्ह पेक्षा 0 ग्रेटर 0 पेक्षा पॉझिटिव्ह ग्रेटर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो हे जे काही सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत 1 पासून पुढे हे नंबर्स ऑल दीज पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन each negative number are greater than each negative number. Also we can say that all the negative numbers are smaller than हे छोटे आहेत are smaller than any positive number. कोणताही पॉझिटिव्ह नंबर घ्या तुम्ही 1 जरी घेतला तरी सुद्धा एनी पॉझिटिव्ह नंबर ह्या 1 पेक्षा सुद्धा हे सगळेजण स्मॉल असणार आहेत. कारण का? तर 1 या सगळ्यांच्या राईटला आहे. मग आपण एक 5वा रूल या ठिकाणी तयार करूया. या ठिकाणी मी 5वा रूल तुम्हाला लिहून देतो. ऑल निगेटिव्ह नंबर्स आर स्मॉलर दॅन एनी पॉझिटिव्ह नंबर. कोणत्याही पॉझिटिव्ह नंबर पेक्षा हे सगळेच्या सगळे स्मॉल असणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो हे 5 रूल्स बेसिकली मी तुम्हाला सांगितलेत. एक जनरली एवढे रूल्स तुम्ही लक्षात ठेवा. यावर कम्पॅरिझनवर कोणतंही एक्झाम्पल आलं तर मला वाटत नाही की तुम्हाला त्याची कम्पॅरिझन करणं अवघड जाईल. तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा. हे रूल्स लिहून घ्या. तर हा होता एक थोडासा बेसिक पार्ट की जो आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे.
तर चला विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण एक छोटासा हा व्हिडिओ बनवला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ला सॉल्व्ह करायला प्रत्यक्षात सुरुवात करूया. अजूनही कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना, की जेणेकरून अधिकाधिक मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुमच्याबरोबर त्यांची शैक्षणिक प्रगती होईल आणि त्याचाच अप्रत्यक्ष लाभ तुम्हालाही होईल. व्हिडिओला लाईक जरूर करा. काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, की जेणेकरून मी जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ बनवेल सगळ्यात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला सेंड होईल.